प्रश्न क्रमांक 51. दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर याचं उत्तर आहे कृष्णराव भालेराव. प्रश्न क्रमांक 52. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचं उत्तर आहे 1873 या साली. प्रश्न क्रमांक 53. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले? तर याचं उत्तर आहे भारतरत्न. प्रश्न क्रमांक 54. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? तर याचं उत्तर आहे 2 मार्च 1930 रोजी. प्रश्न क्रमांक 55. महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह केव्हा घडवून आणला? तर याचं उत्तर आहे 1864 या साली. प्रश्न क्रमांक 56. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली? तर याचं उत्तर आहे 1916 रोजी. प्रश्न क्रमांक 57. केंब्रिज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराजांना कोणती सन्मान पदवी अर्पण केली होती? तर त्याचं उत्तर आहे LL.D. प्रश्न क्रमांक 58. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले? तर त्याचं उत्तर आहे मनुस्मृती. प्रश्न क्रमांक 59. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर त्याचं उत्तर आहे बुद्धिप्रामाण्यवादी. प्रश्न क्रमांक 60. स्त्री शिक्षणासाठी खालीलपैकी अधिक योगदान कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 61. ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली? तर याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 1888 साली. प्रश्न क्रमांक 62. विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे कोणी काढली? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 63. डेक्कन रयत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 64. 1990 साली डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने कोणता पुरस्कार दिला? तर त्याचं उत्तर आहे भारतरत्न हा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 65. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 66. मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली? तर त्याचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी. प्रश्न क्रमांक 67. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना. प्रश्न क्रमांक 68. 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन कोणी स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे पंडित रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 69. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे म. गो. रानडे. प्रश्न क्रमांक 70. काळ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे शि. म. परांजपे यांनी. प्रश्न क्रमांक 71. अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग कोणी आरंभिला? तर याचं उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 72.
जगन्नाथ शंकर शेठ यांचे आडनाव काय होते? तर याचं उत्तर आहे मुरकुटे. प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज यांना. प्रश्न क्रमांक 74. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 75. भारत कृषक समाजची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. प्रश्न क्रमांक 76. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी काढले? तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी. प्रश्न क्रमांक 77. लोकहितवादींनी कोणत्या साप्ताहिकातून आपली शतपत्रे प्रसिद्ध केली? तर याचं उत्तर आहे प्रभाकर. प्रश्न क्रमांक 78. कमवा व शिका ह्या योजनेचे जनक कोण? तर याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 79. एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे बाबा आढाव यांनी. प्रश्न क्रमांक 80. निबंधमाला कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. प्रश्न क्रमांक 81. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे दर्पण. प्रश्न क्रमांक 82. तुम्ही आम्हाला पडकी जमीन द्या आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणी काढले? तर याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 83. आधी राजकीय सुधारणा व मग सामाजिक सुधारणा या मताचे व्यक्ती कोण होते? तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 84. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. प्रश्न क्रमांक 85. डिप्रेस्ड क्लास मिशन कोणी स्थापन केले? तर याचं उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे. प्रश्न क्रमांक 86. सार्वजनिक काका कोणास संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे गवा जोशी. प्रश्न क्रमांक 87. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे संत गाडगे महाराज. प्रश्न क्रमांक 88. मुरळी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे. प्रश्न क्रमांक 89. इंदुप्रकाश हे वृत्तपत्र 1862 मध्ये मुंबई येथून कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे म गो रानडे यांनी. प्रश्न क्रमांक 90. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण? तर याचं उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. प्रश्न क्रमांक 91. स्त्री विचारवंती या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी यांनी. प्रश्न क्रमांक 92. मराठी भाषेतील पहिलीच सामाजिक कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे बाबा पद्मनजी. प्रश्न क्रमांक 93. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे कोणास म्हटले जाते?
तर याचं उत्तर आहे रा.गो. भांडारकर यांना. प्रश्न क्रमांक 94. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे म.गो. रानडे यांनी. प्रश्न क्रमांक 95. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 96. छत्रपती शाहू महाराजांचा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव कोणी केला? तर याचं उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजे शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 97. तुकाराम महाराजांना आपला गुरु मानणारे, माझा कोणीही शिष्य नाही असे म्हणणारे संत कोण? तर याचं उत्तर आहे गाडगे बाबा. प्रश्न क्रमांक 98. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे सेनापती बापट. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 99. समाज स्वास्थ्य मासिक कोणी चालविले होते? तर याचं उत्तर आहे र.धो. कर्वे यांनी. प्रश्न क्रमांक 100. आंतरराष्ट्रीय मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व भारतीय भूदान चळवळीचे जनक कोण होते? तर याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.